आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, भंडारा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. स्वावलंबी नगर दामोदर कॉलनी येथील नवनाथ मंदिरात गौरक्षनाथ प्रकट दिन साजरा. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अमरावती कठोरा नाका परिसरातील स्वावलंबी नगर दामोदर कॉलनी स्थित नाथपंथीय नवनाथ मंदिरात गौरक्षनाथ प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रकट दिनानिमित्त भागवत सप्ताह व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील महिला पुरुष भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या नवनाथ मंदिरात वर्षभर भजन कीर्तन सप्ताह व विविध कार्यक्रम राबविले जातात. तसेच येणाऱ्या 4 डिसेंबर रोजीही दत्त जयंती निमित्त नवनाथ मंदिरात भागवत सप्ताह व विविध कार्यक्रम राबविण्यात येणार. गौरक्षनाथ प्रकट दिन कार्यक्रमाचे आयोजन नारायणनाथ सुरनसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंदिराचे अध्यक्ष देवेंद्रजी लवाडे, रावसाहेब भोंडे, रवी बोबडे, नरेंद्रजी देशमुख, रविभाऊ उमेकर, गजानन गौडी, किसनरावजी मोरे, संजय भाऊ शेळके, संजय भाऊ लवाडे, गजानन पातोंड, स्वप्नील काळबांडे, संतोष भाऊ गोरे, राहुल मुंदाने, प्रवीण मेश्राम आदींनी अथक परिश्रम घेतले. अमरावती येथून सादिक शहाची रिपोर्ट. कॅमेरामॅन मोहम्मद साकिब सह. पाहत रहा भंडारा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, भंडारा मंडल न्यूज चॅनलसाठी. आता आम्ही पोहोचलेलो आहोत स्वावलंबी नगर दामोदर कॉलनी रोड नवनाथ मंदिर. दामोदर कॉलनी या परिसरात स्थित नवनाथ मंदिर. आज आम्ही इथं पोहोचलेलो आहोत आणि आज इथं जोगी गोरक्षनाथ महाराज यांचा आज प्रकट दिन आहे. त्यानिमित्तानं इथं आज विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तर इथं पाहू शकता का सगळे भक्त मंडळी इथं उपस्थित आहे. तर पाहू शकता हा दामोदर कॉलनी स्वावलंबी नगर या परिसरातील प्रसिद्ध नवनाथ मंदिर. आणि हे पाहू शकता आज इथं योगी गोरक्षनाथ महाराज यांचा प्रकट दिन आज साजरा केला जात आहे इथं. तर हे पाहू शकता आपण इथं सगळं भक्त मंडळी इथं उपस्थित आहे. महिला पुरुष सगळेच इथं दर्शनाला येत आहे. हे पाहू शकता. कोण आहे बोलणार? तर या आमच्यासोबत जोडून राहिले इथले पुजारी स्थानीय नागरिक आहे. यांच्याकडून जाणून घ्या. काय नाव आपलं? मी नारायणनाथ सुरनसे. मी इथे स्वावलंबी नगरमध्ये जवळपास 17 वर्ष झाले. अच्छा. 17 वर्षापासून राहत आहे. आणि इथं हे मंदिर झालं आहे नवनाथाचं मंदिर. अच्छा. आणि मी सुद्धा नाथपंथी असल्यामुळे आणि मंदिर हे नाथपंथाचं असल्यामुळं हे माझं आद्य कर्तव्य आहे. तिथे आपला नाथाचा कार्यक्रम झाला पाहिजे. अच्छा. हां. तर हे नवनाथाच्या 9 मूर्ती इथं बसवण्यात आलेलं आहे. आणि त्यापैकी गोरक्षनाथाची मूर्ती त्यांचा आज प्रगट दिन आहे. गोरक्षनाथ योगी गोरक्षनाथ यांचा प्रगट दिन आहे. तर त्यानिमित्तानं आम्ही हा कार्यक्रम साजरा करत आहोत दरवर्षी. तर या मंदिराची स्थापना झाली किती वर्ष झाली? ही आता 2006 मध्ये झाली स्थापना. आणि त्यावेळेसपासून इथं निरंतर कार्यक्रम घेतला जात आहे. भागवत सप्ताह दरवर्षी भागवत सप्ताह राहते इथं. अच्छा. डिसेंबरमध्ये दत्त जयंती वगैरे चांगला वगैरे त्यांचा प्रतिसाद वगैरे चांगला आहे. आज गोरक्षनाथ महाराजांचं प्रकट दिन असल्या कारणाने भोजन वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे. सगळी व्यवस्था केली ती मी दरवर्षी करत असतो. अच्छा. माझं कर्तव्य आहे. काय म्हटलं मी? नारायणनाथ सुरनसे. नारायणनाथ सुरंशे. हे होते आमच्यासोबत नारायणनाथ सुरंशे, जे इथले
रहिवासी आहे या परिसरातील आणि नाथपंथी असल्या कारणानं ते नवनाथांचं इथलं सगळं काही व्यवस्था आहे हे पाहतात. आमच्यासोबत जोडून काय नाव आपलं? मी संतोषनाथ गोरे नाथजोगी समाजाचे आहे आणि आमचे आराध्य दैवत गोरक्षनाथ असल्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे की आमचे योगी गोरक्षनाथ हे यांचा दरवर्षीप्रमाणे असाच पुढे सुद्धा आमचा गोरक्षनाथ प्रगट दिन साजरा हो ही सर्वांना काय म्हटलं? संतोषनाथ गोरे हे होते आमच्यासोबत संतोषनाथ गोरे. यांनी पण आम्हाला छान माहिती दिलेली आहे की इथं जे 2006 पासून मंदिराची स्थापना झालेली आहे नवनाथ महाराजांची, तर ज्यामध्ये आज गोरक्षनाथ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्त इथं सगळे भाविक भक्त आणि इथचे जे कर्ता धर्ता आहे पदाधिकारी आहे हे सगळं इथं उपस्थित आहे आणि इथं भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे. तर याच्यासोबत आमच्यासोबत जोडून राहिले. हां, काय नाव आपलं? देवेंद्र लवाळे. हां, काय म्हणणार आज? थोड्या दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम करणार आहे आणि 1 तारखेला डिसेंबर महिन्याच्या 1 तारखेला दत्त जयंती भागवत सप्ताह सुद्धा राहणार आहे. खूप खूप धन्यवाद. हे तो आमच्यासोबत देवेंद्र लवाडे. तर यांनी पण आम्हाला माहिती देताना सांगितलं आहे का बुवा आज गोरक्षनाथ महाराजांचा प्रगट दिन इथं साजरा केला जात आहे आणि याच्यानंतर डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीचा कार्यक्रम इथं आयोजित केला जाईल आणि त्या भव्य आणि त्यामध्ये भागवत सप्ताहाचं आयोजन केलं जाईल आणि विविध प्रकारचे कार्यक्रम इथं आयोजित केले जातील. त्याच्यात कीर्तन, भागवत हे सगळे काही कार्यक्रम इथं केले जाणार आहे अशी माहिती देवेंद्र लवाळे यांनी आम्हाला दिलेली आहे. तरी आमच्यासोबत जोडत आहे हरीश गुणवंत लवाडे. यांच्याकडूनही जाणून घेऊया. काय म्हणणार दादा आजच्या विषयी? जे स्वावलंबीमध्ये दामोदर कॉलनीमध्ये नवनाथ महाराजांच्या मंदिराची स्थापना झाली तेव्हापासून हा इथं मोठ्या उत्साहात कार्यक्रम चांगला होतो. अच्छा. आणि प्रत्येक वर्षी कार्यक्रम दरवर्षी हा कार्यक्रम चांगला होतो आणि पौष महिन्यात धर्मबीज सुद पण चांगली होती. दत्त जयंती, धर्मनाथबीज आणि आज नवनाथापैकी गोरक्षनाथांचा प्रगट दिन असल्यामुळं आज या परिसरातील प्रगट दिन चांगल्या प्रकारे चांगला होत आहे. अन्नदान, जेवण, भोजनाचा कार्यक्रम पण चांगला होत आहे. आणि त्यानंतर अजून काही भागवत सप्ताह भागवत सप्ताह चालू असते डिसेंबरमध्ये 1 तारखेपासून 1 ते 9. अच्छा, भागवत सप्ताह आहे आणि त्यानंतर दत्त जयंतीचा कार्यक्रम केव्हा राहणार आहे? 4 तारखेला 4 डिसेंबर. 4 डिसेंबर. अच्छा, ठीक. काय नाव? हरीश गुणवंतराव लवाळे. तर हे होते आमच्यासोबत हरीश गुणवंतराव लवाडे. यांनी पण माहिती देताना सांगितलं आहे का बुवा आज जे आहे गोरक्षनाथ महाराजांचा प्रगट दिन साजरा केला जात आहे आणि त्याच अनुषंगाने इथं भोजनाचा पण कार्यक्रम आणि भागवत सप्ताह इथं आयोजित केला गेलेला आहे. भोजनाचा कार्यक्रम आहे आणि यानंतर डिसेंबर महिन्यात दत्त जयंती असल्या कारणानं त्यावेळेसही भागवत कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल आणि विविध कीर्तन, भजन जे काही आहे ते सगळे कार्यक्रम इथं आयोजित केले जातील. त्यावेळेसही इथं भोजनाचा कार्यक्रम राहील अशी माहिती लवाडे यांनी दिलेली आहे. इथं महिला मंडळी पण उपस्थित आहे आणि त्यांच्याकडूनही जाणून घेऊ आम्ही. हां, काय नाव आपलं? बोला. उषा वाणी. काय म्हणणार आजच्या विषयी? दरवर्षी हा कार्यक्रम करतात. अच्छा, तर आज काय कार्यक्रम आहे? आज महाप्रसाद आहे. हा, तर कशाबद्दल आहे? गोरक्षनाथाचा प्रगट दिन. गोरक्षनाथाचा प्रकट दिन आहे त्यानिमित्त आज इथं सगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आता पुढं काय कार्यक्रम आहे? महाप्रसाद झाला ती 8 अच्छा, महाप्रसाद संध्याकाळपासून चालणार आहे. काय नाव म्हटलं तुम्ही? उषा वाणी. हे होते आमच्यासोबत उषा वाणी आणि अजून आमच्यासोबत जोडत असा. बोला मॅडम, काय नाव आपलं? कल्पना बोबडे. कल्पना बोबडे. काय बोलणार आजच्या विषयी? आज गोरक्षनाथाचा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. प्रगट दिन. हो, आणि नंतर हे राहते ते भगवत अच्छा, आणि आता भोजनचं कार्यक्रम चालू आहे. अच्छा, काय नाव म्हटलं आपण? कल्पना बोबडे. ही होती आमच्यासोबत कल्पना बोबडे. याच्यासोबत आमच्या अजून एक महिला जोडत. त्यांची काय नाव आपलं? मालू वाणे. काय बोलणार आजच्या विषयी? नाही, आमचे दादा आहे. अच्छा, हां, ते दरवर्षी प्रमाणे आजचा कार्यक्रम त्यांनी आयोजन केले. कार्यक्रम. काय नाव आपलं? मालू वाणे.
हे होते आमच्यासोबत मालू आणि यांनी पण माहिती देताना सांगितले की काय नाव सूर्यवंशी नाथ सूर्यवंशी यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. अजून एक महिला आमच्यासोबत जोडत आहे. काय नाव आपलं? अच्छा, दर्शना आहे. वर्षा चारपे हे इथं दर्शनासाठी इथं आलेलं. आपण काय बोलणार मॅडम? काय नाव? जोड्या. माझं नाव नलिनी काळे. ते आमचं दैवत आहे. अच्छा. ते आमचे नातेवाईक आहे नारायण सूर्यवंशी. अच्छा. हां हां. त्यांनी आम्हाला आग्रहाने बोलवलं. अच्छा, त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे तुम्हाला म्हणून तुम्ही आलेले आहे दर्शनासाठी. आणि आज गोरक्षनाथ महाराजाचं. अच्छा अच्छा. म्हणून आज आग्रहाची विनंती होती त्याच्यात. अच्छा अच्छा. गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त आपण इथं उपस्थित झालेले आहोत. काय नाव म्हटलं? नलिनी काळे. नाही, हे आमच्यासोबत होते नलिनी काळे. अजून आमच्यासोबत एक भक्त जोडत आहे, त्यांच्याकडूनही जाणून घेऊया. काय नाव आपलं? सुधीर देशमुख. हां, काय म्हणणार आजच्या विषयी? इथे आज गोरक्षनाथ महाराज यांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा केला जात आहे. दरवर्षी हा उत्सव सुरांशे साहेबाकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच 2 दिवस मोठ्या भक्तिभावाने हा इथे उत्सव साजरा केला जात असतो. हे नवनाथ महाराज मंदिर या ठिकाणी आमचे देवेंद्र भाऊ लवाडे हे या ठिकाणी सांभाळतात आणि दिनांक 1 जानेवारीपासून 1 डिसेंबरपासून या ठिकाणी भागवत सप्ताह तसेच असे विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे. त्यांच्या या देवेंद्र भाऊ लवाळे आणि यांची टीम या ठिकाणी सतत परिश्रम आणि मार्गदर्शन करीत असतात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्सव इथे महाप्रसादासोबत साजरा केला जातो. काय नाव म्हटलं आपण? सुधीर देशमुख. तर हे होते आमच्यासोबत इथले भक्त सुधीर देशमुख. यांनी पण माहिती देताना सांगितले की हे इथं जे स्वावलंबी नगर दामोदर कॉलनी या परिसरात नवनाथ मंदिर जे 2006 मध्ये स्थापना ज्याची झालेली आहे, इथं प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातो आणि आज इथे गोरक्षनाथ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्त इथं भागवत सप्ताह, भजन कीर्तन आणि भोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन इथं केलेलं आहे. आणि याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती येणार आहे, त्यानिमित्तही इथं काही कार्यक्रम केले जातील अशी माहिती यांनी दिलेली आहे. ज्ञानेश्वर सुरसावत तर आमच्यासोबत जोडून राहिले इथले अजून एक भक्त ज्ञानेश्वर सुरसावत, त्यांच्याकडूनही जाणून घ्या. काय म्हणणार आपण? हे कार्यक्रम आमचे नारायण काका सूर्यवंशी हे मोठ्या नित्यनेमाने आणि श्रद्धेने दरवर्षीप्रमाणे 1500 लोकांना अन्नदानाचा प्रोग्राम करत असतात. अच्छा. आणि मोठ्या भावनेने त्यांच्या नाथाविषयी फार मोठी त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि चांगल्या प्रकारे आणि संघटित असं वातावरण तयार करतात. आणि विशेष म्हणजे काकड्यामध्ये 4 वाजता उठून नित्यनेमापणे ते काकडा पण करतात आणि अपार कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. अशा पद्धतीने हे प्रगट उत्सव चांगल्या प्रकारे होतं. आणि आमचं हे नवनाथ महाराज मंदिर एक प्रगट म्हणून साक्षात मंदिर आहे, तर इथं अनेक प्रकारचे आमचे कार्यक्रम होत असतात. त्याचप्रमाणे आमच्या मंदिराचे अध्यक्ष लवाळे साहेब हे पण फार यांची सिंहाचा वाटा असतो. अशा अपार कार्यक्रमाचा आमच्या या स्वावलंबी नगरमध्ये वर्षातून कमीत कमी 10 वेळा कार्यक्रम असतात. आणि हे वातावरण इतकं अतिजन्य आनंददायी वातावरण असतो की आम्ही सर्व लोक एकत्रित जुळलेलो असतो आणि एकमेकांच्या भावना आम्ही समजून घेतो. आणि आमच्याकडे ह्या स्वावलंबी नगराचा आमचा असा जय जयकार व्हा अशी आम्ही प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. काय नाव म्हटलं? ज्ञानेश्वर सुरसावत. हे होते आमच्यासोबत ज्ञानेश्वर सुरसावत. यांनी पण माहिती दिली आहे की या मंदिरामध्ये दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम इथं आयोजित केले जात असतात. पूर्ण कव्हर करेल ह्या माणसा फोटो तर पाहू शकता इथं जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे आणि सर्व भाविक भक्त महिला पुरुष इथं जेवणाचा स्वाद घेतात. आता जो मोठा बघितलं
स्वावलंबी नगर, दामोदर कॉलनी, कठोरा रोड, अमरावती इथं स्थित असलेलं नवनाथ महाराजांचं नाथपंथीय भव्य मंदिर इथं 2006 मध्ये स्थापना झालेली आहे आणि 2006 पासून निरंतर इथं विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे इथं आयोजन केल्या जातात। त्याच्यात भागवत सप्ताह, कीर्तन, भजन, अन्नदान आणि विविध कार्यक्रम इथं राबविले जातात। तर आज गोरक्षनाथ महाराजांचा प्रकट दिन इथं साजरा केला जात आहे। त्यानिमित्त इथं भागवत सप्ताह व आज भोजनाचा अन्नदान कार्यक्रम इथं चालू आहे। तर हे पाहू शकता आपण स्थापना झालेला नवनाथांचा हा भव्य मंदिर आणि इथं दरवर्षी कार्यक्रम होत असतात। भागवत सप्ताह, भजन, कीर्तन, त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम आणि जसं की आज गोरक्षनाथ महाराजांचा प्रकट दिन इथं साजरा केला जात आहे।